गोदमगाव नावाच्या या गावामध्ये परंपरेनं चालत असलेला हा उत्सव, सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत असणारा उत्सव, प्रसन्नतेनं गच्च भरून गेलेली विविध क्षेत्रातून उपस्थित झालेले महानुभाव, जपी तपी ज्ञानी ध्यानी आचार्य प्राचार्य विचारवंत दार्शनिक प्रचारक प्रसारक तत्ववेत्ते महिला पुरुष, वारकरी संप्रदायाशी निगडीत असणारे टाळकरी वारकरी माळकरी विनेकरी पहारेकरी मृदंगाचार्य संवादिनी वादक, समोर बसलेले लांब बसलेले गुडघेवर केलेले पाय लांबवलेले टेकलेले, जे कीर्तनाला आले ते जे कधीच येत नसतात ते, असं घर एकही नसेल या गावामध्ये असं मला वाटतं. पण काही काही गावात खोडी असतात, कीर्तन चालू असल्यावर घरात पालते पडते. सर्वांसहित सर्वांना दंडवत कीर्तनाला बसलाय स्वच्छ पवित्र अंतःकरणानं. महाराज खूप ठिकाणी बाप कीर्तनाला असतो, मुलगा नसतो. कुठं मुलगा असतो तर बाप नसतो. बाप आणि पोरानं पिक्चर बघावा सोबत बसून, असे पिक्चर आता राहिले नाही. नातू पोरग आणि बाप या तिघांनी मिळून एखादा पिक्चर बघावा असं तर राहिलाच नाही. 3, 4, 5 पिढ्या एकत्रित बसून आनंद घेण्याचं ठिकाण जर कुठलं असेल तर त्याचं नाव कीर्तन आहे. सावकाराचा मुलगा इथे आहे, मनोज भाऊ इथे, त्यांचे वडील इथे आहेत. 3 पिढ्या एका लाईनीने कीर्तन आहे. आमचे पांडेजी आले, त्यांचे चिरंजीव छोटे आले, जिल्हा परिषदचे माजी मेंबर आहेत. वा, त्यांचे आलेले सहकारी आमचे बाबांचे भक्त पवन भाऊ, सर्व याद करून ज्यांच्या कुशल मार्गदर्शनाने नेतृत्वाने हा कार्यक्रम चालतोय तो आमचे DYSP साहेब कुठे आहेत? वा, आता सोपं आहे का त्यांच्या हातनं बुक्का लावून घ्यायच्या? आमचे दाजी तिथे बसलेले ज्यांनी भाऊजी, खूप गोड नेतृत्व चाललंय. आणि आमच्या परिसराचं, आमच्या मराठवाड्याचं वैभव असणारी ही सगळी परिवाराची टीम, माझ्या तो माझं घर आहे, माझा परिवार आहे. श्रद्धेय गणेश महाराजजी तराशे आहेत, आमचे खुशाल भाऊ आहेत, देशमुखजी आहेत, गणेश बुवा देवकर आहेत. देवकरजींनी आज जेवण जरा चकाश केलं काय ते. आमचे गणेश भाऊ आहेत वाजवायला, महाराजजी विठ्ठल महाराज. वा वा, एकीकडे गणपती एकीकडे विठ्ठल दादा महाराज. काय आता लोकाला पटत. अतिशय सुंदर नियोजन आहे. किती मस्त बसली लोक, मग जेवायला बसली होती, आता कीर्तनाला बसले. ते माझे भाऊ इथं कोपऱ्यामध्ये उभे. दादा जेव्हा त्रास होईल तेव्हा खाली बसले. नाही म्हणजे तुम्हाला दिसत नाही, तुमची चूक नाही, तुम्ही जे उभे आहेत ना बरोबर आहे, तिथून खाली बसले तर दिसत नाही. ओके चाल. दादा इतकी गर्दी, काही काही ठिकाणी अशी परिस्थिती असते, मांडपाला जितके खंबे तेवढेच माणसं कीर्तनाला असतात. ती बी म्हातारी पोतारी टिकून पंतरात नाही महाराज, काय तुमच्यात मारायला लक्ष देऊन ऐका. कीर्तन ऐकत असताना पुन्हा एकदा विधी सांगतोय, मांडी घातलेली एकदा मोडू नका. त्याचं कारण काय सांगू? बसून तर बघा, 2 तास आपण बसू शकत नाही. 750 वर्ष आमचे माऊली तुमच्या आमच्या कल्याणासाठी आळंदीमध्ये आजही बसलेले आहेत. 750 वर्ष झाली. H2O म्हणजे पाणी उभ्या भारतात कोणत्याही देशात होईल, अमेरिकेत होईल, जपानमध्ये होईल, टोकियोमध्ये होईल, राजस्थानमध्ये होईल, चीनमध्ये होईल, कोरियामध्ये होईल, कुठेही होईल. पण भिंतीवर बसून भिंत चालवणारा ज्ञानेश्वर फक्त हिंदुस्थानमध्ये होत असतो. आय लव्ह इंडिया. भारतामध्ये काय ज्या गोष्टी आहेत ना त्या कुठंच नाही. बघा ना उभारलेली पद्धत आहे. ज्याची कीर्ती महाराष्ट्रात कीर्ती महाराष्ट्रात सारे जगतात शिवाजी
नाही म्हणले जय, तुमच्या मायबापा शपथ हात वर घ्या. आणि काही जण जय म्हणले महाराज जय. आणि ह्याच अवलादी जेव्हा तिकडे मोर्चात बसतात ना, तिथं जाऊन जायलाच पाहिजे. बापाने ठेवलं का? झालंच पाहिजे. राजांचं नाव घेऊन जागा वाटत नसेल तर त्याला महाराष्ट्रात राहायचा अधिकार नाही. राहील त्यानं शिवबांचा जय जयकार केलाच पाहिजे. आमदार खूप झालाय, पुन्हा एकदा दिवा हवा आहे. आयऱ्या गैऱ्यानं नाही भागायचं, आता पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा. आता जेवढ्या माझ्या तरुण भावांनी टाळ्या वाजवल्या त्यांच्या पायावर डोकं ठेवून एक प्रार्थना करेल, शिवा हवा आहे असं ज्याला ज्याला वाटतं त्याच्या तोंडात शिवबाला गोवा नको हवा आहे. आता शपथ काय म्हणतात, आता कमी टाळ्या वाजले मग. दादा हा फोटो तर बघा. एक वाक्य बोलतोय, मला कीर्तनात जायचं नाही, जाईल पण राजांना वंदन करतो. माझं राज्य स्थापन झालं पाहिजे म्हणून शेकडो लिटर दुधाचा अभिषेक करणाऱ्या अवलादी जगामध्ये बघायला मिळतात, पण हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली पाहिजे म्हणून रक्ताचा अभिषेक करणारा एकच राजा होऊन गेला, त्याचं नाव शिवाजी आहे. आता म्हणून नाही सांगायला. 50 वर्षाचा कालखंड, 16व्या वर्षी कामाला लागले. 50 वर्षाचा कालखंड, 35-36 वर्षामध्ये 350च्या वर किल्ले ताब्यात घेणारा एकच राजा आहे, त्याचं नाव शिवाजी आहे. आपण बापाला बांधलेल्या प्रॉपर्टीत पुन्हा संडास बाथरूम सुद्धा बांधित नाही. कुठे चालले भाई. राजांचा फोटो ज्यांना लावायचा ना त्याने कर्तबगारी शिकली पाहिजे. फोटो तर बघा ना, काही मेकअप नाही, काय असं दिसतं काय. आणि आपलं बघा घरातलं फुल धरून काढते, फुल. नको बघू माय, नको बघू. तू फुलात बघितला की ते फुल कधी बी चांगलं दिसतं आणि तू ब्लडी फुल दिसतो. लोकांना एप्रिल फुल केल्यासारखं वाटतं. एक वाक्य पुन्हा बोलतोय. दादा, संस्कार शून्य जीवन माणसाचं होत चाललंय. 3 शब्दामध्ये भारताच्या संस्कृतीचं वर्णन करेल. पहिला शब्द आहे अर्पण, दुसरा शब्द आहे तर्पण आणि तिसरा शब्द आहे समर्पण. तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा, ओम जय जगदीश. बरोबर आहे. दादा प्रसाद आणते तो वाटायला आरतीमध्ये, इकडे आरती म्हणते तेरा थोडा वाटा तुझी. जर त्याच सगळे तर तुझा काय समज. एक शब्द आहे अर्पण आणि देवाला सगळं चांगलं. मी आईला तुमच्या सर्व इथं बसलेली प्रत्येक स्त्री मी व्यासपीठावरून बोलतोय. दादा, मला पृथ्वीवर असणाऱ्या जन्मलेल्या लहान मुलीपासून मारायला टेकलेल्या म्हातारीपर्यंत अख्खी स्त्री जाती मला माझ्या आईसारखीच दिसते, आईसारखीच मानतो, आईसारखीच जाणतो. कारण मी त्या परिवारामध्ये मोठा होतोय त्या बापाचं नाव रामकृष्ण परमहंस आहे. विठाला परमार्थ करण्याची पहिली हात आहे त्यांनी घातलेली की पडत्या पावसामध्ये वनात एका जंगलामध्ये, विरान सुनसान जंगलामध्ये एखादी तरुण स्त्री भिजलेली, तिचा पदर डोक्यावरचा खाली पडलेला, अशी बघून सुद्धा तिच्या पायावर डोकं ठेवून जिला आई म्हणून रडता येत, त्यानं परमार्थ करावा. गहरे की बस की बात नहीं है साहब. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से नहीं तो ना सही, लेकिन गोदमगांव वालों के दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए. मजा करायला यायचं तुमच्या गावामध्ये. मेली का जळाली खोडली गावं दुसरी, पण इतका प्रेमानं सप्ताह करणारा या परिसरातलं एकमेव गाव असेल दादा. मी दंडवत केलं सगळ्याच्या पायावर. तुम्हाला खरी मजा सांगू दादा, पहिला शब्द आहे अर्पण. आता अर्पण आपण करतो देवाला, बरोबर. वाया गेलेल्या उदबत्त्या,
वासाची आणणार नाही, दलिंदर उदबत्ती, रुपयाला पुढा डबड बक्षीस, 10 रुपयात 150 काड्या, निस्ता धोराडा मंदिरात लवतो ती कराळा ब्रह्मांडी माळा. अहो किराणा दुकानदार कोणी भाव असेल तर नाराज होऊ नका, पण वस्तुस्थिती अशी आहे की किराणा दुकानामध्ये सुद्धा स्पेशल माल असतो. पूजेची सुपारी. कशाची? पूजेची. पाणी फिरवलं की किडे निघत त्याच्यात. कशाला असल्या गोष्टी पाहिजे देवा? दादा तुम्हाला जेवढे चांगले आणि उंची वस्त्र घालावे वाटतात ना, तसे देवासाठी रोज नवे वस्त्र आणण्याचे शिका, त्याला भक्ती म्हणतात. तुम्हाला तुमच्यासारखं जगावं वाटतं ना, याला भक्ती म्हणत नाही. देवाला काय वाटतं तसं तुम्ही जगायला. एक वाक्य मोठं बोलतोय ऐका. आजपर्यंत तुम्ही ते करत आलाय जे तुम्हाला वाटलं आणि झालं ते जे देवाला वाटलं. बरोबर आहे? आजपर्यंत तुम्ही ते करत आलाय जे तुम्हाला वाटलं आणि झालं ते जे देवाला वाटलं. आजपासून तुम्ही ते करा जे देवाला वाटतं, मग होईल ते जे तुम्हाला वाटतं. अर्पण. दुसरा शब्द आहे तर्पण. आई वडील गेल्याच्या नंतर उलट्या अंगठ्यावर पाणी सोडतात, त्याला तर्पण म्हणतात. आणि तिसरा शब्द आहे जो हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्यात मोठा शब्द मानला जातो, त्याचं नाव आहे समर्पण. गणेश महाराज तुम्ही 2-3 दिवस आले इथं. हा मी आले एक दृश्य बघितलं दादा. पाण्याच्या टँकरला शेकडो पाईप लागलेले होते. तेव्हापासून पोटात काय होत दादा की ह्या माणसांची मे मध्ये काय हालत होईल. आज इतक्या मोठ्या टँकर मध्ये पाईप घालून किती पाणी मिळेल. पण इतकं असून सुद्धा, इतकी हालाकी असून सुद्धा इतकी माणसं कीर्तनाला बसले. दादा देव नाही बघायचं. आणि जर देव आमच्या उपयोगी येत नसेल तर काय करायचं देव देव करून. म्हणून मी नेहमी सांगतो, जर मला भगवंताची आत्ता गरज असेल तर भगवंत येत नाही, मला पक्क माहित आहे. पण माझ्या डोक्यावरून हात फिरवा माझ्या गुरुजींनी असं मला वाटत असेल तर आता लगेच फिरवतात. म्हणून देवापेक्षा गुरु श्रेष्ठ आहे. विठाला तरुण बसलेले माझे उभे राहिलेले बांधव दादा, असा उभारलेला एक भरदार छाती रुंद ललाट आमच्या हिंदुस्थानचा संन्यासी कोण आहे? असा तिरपा उभारलेला पाय ठेव. Stand up, be bold and take the whole responsibility on your own shoulders. हे अमृताचे अधिकारी गण, ईश्वराचे पुत्र तुम्ही अमृताचे वारसदार म्हणून राजांना उठा आणि आपण मेंढरे आहोत आहोत आपण फाडून टाका. तुम्ही जनावरांना रहित नित्यानंद स्वरूप मुक्त आत्मा हाताशी शिवगर्जना करून हिंदुस्थानच्या झोपलेल्या तरुणांना शिकागोच्या धर्म परिषदेतून जागा करणारा तो निवान संन्यासी माझ्या देशाचं वैभव आहे दादा. स्वामी म्हणतात नाही माणूस दादा. एक घटना सांगू. एक गरीब माऊली म्हातारी स्वामीजींना बघितलं, महाराज ऐकावं. आणि स्वामीजी म्हणाले, बाळा माझ्या घरी चहा पिशील का रे? स्वामीजी म्हणाले, ना क्या बात आहे, वा. हो मी तुमच्या घरी चहा पिणार. ठरलं. चहा घ्यायला बसले. दूधच प्यायचं होतं. भाऊ दूध टाकलेलं बघितलं. 1-2 बाय 5ची झोपडी असेल ना, आणि त्या झोपडीमध्ये हे सगळा उठाठेवा चालला होता. पण त्या म्हातारीनं गाडगे असतात ना, गाडगे, त्या गाडग्याच्या उतरंडीतून एक पुडी काढली आणि ती त्या चहामध्ये बघण्यात टाकली. स्वामीजी हे सगळं बघत होते. आणि सगळं झाल्याच्या नंतर त्या म्हातारीनं ज्या वेळेला ते आणून दिलं नव्हता, स्वामीजीने हात जोडून फक्त एक प्रश्न विचारला, मी हे पेणार आहे निश्चित, याच्यामध्ये बदल नाही, फक्त मला सांगा त्या पुडीतलं काय टाकलं याच्यात. दादा ती म्हातारी काय म्हणली माहिती आहे? राजा खरं सांगू का मनातलं? हो सांगा ना. 1 महिन्यापूर्वी माझा मुलगा मेला. त्याची राख कुठेतरी पवित्र गंगेला टाकावी म्हणजे तिला मुक्ती मिळते असं मी लोकांकडून ऐकलं होतं. बाळा तुझ्या हृदया एवढं पवित्र स्थान गंगेचं सुद्धा नाही. तुझ्या हृदयात त्या राखेला कुठेतरी स्थान मिळावं म्हणून ती राख
समर्पण. रामकृष्ण परमहंसांच्या दादा इथल्या कॅन्सरला धुवायचं त्यानं आणि बाजूला जाऊन उभे राहायचे. ठाकूरांनी म्हणावं, नोरेन काय करतो रे? नोरेन बोलत नव्हते काही, परत यायचे आणि मग विचारलं ना, नोरेन काय करत होता? तर स्वामीजी म्हणायचे, गुरुजी तुमची जी तुटलेली जखम आहे ना, त्या जखमेमध्ये ज्या आळ्या रक्त पू निघाला ना, ते मी पिऊन टाकला. ते म्हणायचे, वेड्या तू पिऊन टाकला गुरुजींची वस्तू जमिनीवर कशी फेकायची? याचं नाव समर्पण. याला समर्पण म्हणतात. मिले कोई ऐसा संत फकीर पहुंचा दे, भवदरिया के पहुंचा दे, भवदरिया के पहुंचा दे, संत कुणाला म्हणायचं दादा? मोकाराच्या नादीच लागू नका. ₹1.25 द्याला आणि बाई म्या गुरु केला. संत कुणाला म्हणायचं? गुजरातीतली व्याख्या सांगेल ऐका. गुजरातीमध्ये एक व्याख्या, शांती पमाडे येणे संत कही. ज्याच्या शेजारी बसल्यावर शांत वाटतं त्याला संत म्हणतात. वाटतं का आपल्या शेजारी बसल्यावर? दुसरा एक टप्पा सांगू, जे आयुष्यामध्ये अंतापर्यंत सहनच करतात त्याला संत म्हणतात. आळंदी वासियांनी मारलेल्या दगडाच्या मोबदल्यात विश्वाला शांतीचा दिलासा देणारा ग्रंथराज ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्याला समाजाला समर्पित केला त्या माऊलीला संत म्हणतात. त्याला मी बोलायला पाहिजे तुमच्या समोर. आणि तुम्हाला पक्क माहित आहे, हजारो कीर्तनकार म्हणतील मरतील, पण लोक फक्त कीर्तन ऐकत आहेत ज्ञानेश्वरी. बदलायचंच नसेल तर कशाला बसायचे कीर्तन? तिसरा शब्द आहे समर्पण. कुणाला पण? कुणाला समर्पण? संताला. कोणत्या संताला? ऊची साधू ओळखावा देवतेची जाणावा. करणी जे पुत्र अशी कोण? त्याला जाती लागते दादा. सुनाव कबीर जी को सुनाव. जाति न पूछो साधु की, पूछ लीजिए ज्ञान. मोल करो तलवार का,
मोठं वाक्य सांगतो, हुशार असला तर लक्ष देऊ नका. जात असते ती इज्जत असते. ऐकताय ना तुम्ही? जात असते ती इज्जत असते, जी जात असते ती इज्जतच असते. जाता जाता आपली इज्जत खलास करून जाते ती जात असते. कुळाचा विचार कुळाचा न पाहे, विचार जातीचा न पाहे. करुणाकर भक्त ज्ञानाबाई, ज्ञानाबाई करुणाकर भक्त, भक्त करुणाकर. दादा अभंग त्याचं नाव आहे. खालून वरी, वरून खाली, आडवं तिडवं कुठेही जा, त्याची लिंक तुटत नाही, त्याचं नाव अभंग आहे. आपल्या कविता वेगळ्याच असतात. निळ निळ आकाश, हिरवं 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 गवत आणि पिवळं पिवळं मुस्काड एक वाजत. काय कविता? चांगल्या चांगल्या देवदेव सोडून गेला, बोंबल चक्रा नाकरा चक्रा. कसं मातीत कसं जाईल ना तुम्ही? कबीरा जब हम पैदा हुए, जब हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो, हम हंसे जब रोए. चदरिया झीनी रे कुंवरी राधिका रे बुतते कुंवर कन्हाई, खेलत फाग परस्पर हिलमिल शोभा बरन न जाई. गैसी
मोमीन लतीफा मुसलमान सेना नाविजान विष्णुदास. आमच्या शिर्डीच्या बाबाला लोक मुसलमान म्हणायचे. बाबा भगवद्गीतेचा श्लोक म्हणायचे. कोणी म्हणलं बाबा तुम्ही हिंदू आहेत का, मग कुराणातली एखादी आयत म्हणायची. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वसल्लम. त्याच्या मस्तीमध्ये असायचं. अजीब मजा है फकीरी का अपना, न पाने की चिंता है ना खोने का डर है. इथं बसलेला प्रत्येक माय बाप कबीर जी की कथा को स्पर्श करला. माझ्या सोबत चालव कीर्तन सोबत चालणाऱ्याला मिळतात. काही जण इथंच बसते रंगच ना गेले. तुझा उडाला भाऊ, गेलेल्या बल्बाचा उजेड नसतो पडत भाऊ. तुम्हाला एक वाक्य सांगतो दादा, गरिबी म्हणजे तुम्हाला दिलेला शाप नाही द्यावा, तुमच्या पायावर. लोक म्हणतात आम्हाला टेन्शन आलं म्हणून आम्ही दारू पिली. प्लीज माझी विनंती आहे पिणाऱ्या बांधवांना, मला पिण्याविषयीच तुम्हाला नका पिऊ असं नाही सांगायचं. फक्त मला एक वाक्य बोलायचं तेवढं ऐका दादा. ज्याच्या घरामध्ये दारू पितो ना बाप, त्या लेकरांवर जो परिणाम होतो तो परिणाम ऐका. खुशाल प्यायची असली तर तुमचा मुलगा, दादा माझा एक मित्राचा पोरगा आहे, तो आला माझ्याकडे पाया पडला, रडत होता. म्हणजे पिल्या काय झालं रे? बाबा आमच्या वडिलांना तुमचे मित्र आहेत ना. चालू राहते. कोण वाजवते बासरी? तुझ्याकडे आहे का? कोणतरी बासुरी लावली, कोणतरी लावली. मूळ टाकला, मूळ टाकला. फार आनंदाची गोष्ट आहे. रडत होता आणि मी विचारलं, राजा का बरं तुझ्या वडिलांना समजून सांगायचं? तर ते मुलगा म्हणला, बाबा रात्री घरी येतात ना भीती वाटते, कारण आल्याबरोबर अगोदर आईला मारतात. मी आणि माझी आई सुखानं आनंदानं घरामध्ये राहत असतो. ते आले की पहिल्यांदा काठीनं मारतात महाराज, आणि मी सोडवायला गेलो तर मलाही मारतात. मी त्याला म्हणलं, तू म्हणत नाही त्याला दारू सोडव? नाही महाराज, खरं सांगू दादा, तुम्ही दारू पिताना 500 रुपये त्या दारूला घालता, गोष्ट खरी आहे. पण लेकराचे दप्तर फाटलेत का, त्याच्या चड्ड्या फाटलेत का, त्याचे कपडे फाटलेत का बघा ना. तुमच्या घरातून मुलगा ते फाटलेलं दप्तर घेऊन घरातून शाळेसाठी निघतो ना, शेजारच्या त्याच्या मित्राच्या घरी जातो, मित्र त्याला मध्ये बोलवतो, मित्राचा बाप त्याच्या पाठीवरून हात फिरवतो आणि दया म्हणून त्या पोराला 2 चॉकलेट देतो आणि स्वतःच्या पोराला सांगतो, पिल्ल्या याला सोबत घेऊन डब्यात जेवण कर. त्यावेळेला त्या लहान्या मुलाला वाटतं, बाप याला म्हणता माझ्या घरचा खाटी काय कसाही आहे. दादा विनंती आहे, लेकरांच्या मनावर होणारे संस्कार जर वाचवायचे असतील ना, दारू नका पिऊ दादा. आणि माझं काय दादा, मी फकीराना आए थे सदा कर चले, खुश रहो तुम गोदमगा वालो हम दुआ कर चले साहब. मला काय इथं राहायचंय का? पण इथं बसलेल्यापैकी एक जणानं जरी अशी शपथ खाल्ली की मी दारू पिणार नाही, आणि एक जणानं जर अशी शपथ खाल्ली की मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या आई वडिलांना तुम्ही जेवलात का विचारल्याशिवाय जेवणार नाही, तर मी समजेल की मी गोदमगाव मध्ये कीर्तन करून गेलो. त्याचं कधीतरी म्हाताऱ्या माईबापाच्या शेजारी बसून त्यांच्या पाठीवर हात फिरवून त्यांना विचारा, बाबा जेवलात का? बापाचं आयुष्य 10 वर्षानं वाढतं दादा. ज्याच्या घरी बाप नाही ते फोटो लावून रडतात, आणि ज्याच्या घरी बाप आहेत ते बाप यांच्या समोर रडतात. विठाला आकल वालों को थोडी नादानी दे मौला, भूखे को रोटी और प्यासे को पानी. बघा तर घटना तर बघा दादा. कबीरजी डोक्याला हात असं दसून रडत होते महाराज. मुलगा आला, मुलगा म्हणतो, बाबा रडता बाबा? आपल्या घरी साधू संत जेवायला येणार होते. तर म्हणलं, बाबा मग तर किती आनंदाची गोष्ट आहे, माऊली येणार आहे. नाही रे,
पण घरामध्ये खायला गेल्या 15 दिवसापासून काहीच नाही. इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक आईला माझी प्रार्थना आहे, मला खरं सांगा, घरामध्ये खायला नसलं आणि कमराला मिठी मारून जर लेकरानं विचारलं आई जेवायला काय केलंय, त्याचं उत्तर नाही देता येत. बाळा काळजी नको ना करू. बाबा रडायची काय गरज आहे? आपण चोरी करू. कबीरजी वैतागले. कबीरजींना वाटलं आयुष्यभर याला संस्कार दिले होते आणि हा माणूस चोरी करायची म्हणतो. वैतागून ते म्हणले बाळा तुला मी हेच शिकवलं का? नाही, तुमच्या शिकवणाऱ्या एका एका संस्काराला मी लक्षात ठेवू नये बाबा. चोरी करायची पण कृष्णासारखी. म्हणजे कृष्णासारखी म्हणजे चोरी करायची पण आपण त्याच्यातलं काहीच खायचं नाही. आणलेला स्वयंपाक सगळं त्यांना खाऊ घालायचा आणि तुम्ही मी आईने तांब्या तांब्या पाणी प्यायचं आणि झोपायचं. पोराला कडकडून मिठी मारली. एक वाक्य बोलू गणेश महाराज मोठे आहे, हुशार भाऊ. गरिबांच्या लेकरांना समजून सांगावं नाही लागलं. दादा सगळेचे सगळे योगासनं शिकवता येतात भाऊ, पण भूक लागल्यावर झोपायचं कसं हे असं शिकवता येत नाही. गरिबी आपण होऊन शिकवते दादा. मनानं गुडघे पोटात जातात, हात गुडघ्याला खोबर मिठी मारतात आणि उशीवर डोकं ठेवून रडत रडत कधी झोप लागते कळत नाही दादा. आता घटना आहे का? चोरी करायला गेले कबीरजी, सोबत सगळं नेलं महाराज, सामान नेलं, तलवार नेली, सगळं नेलं. चोरी केली, वर उचलून आता असं खांदा दिला दादा पोरांनी. बाबा याच्यावर पाय द्या, पलीकडे उडी मारा. त्यांनी पलीकडे उडी मारली. पलीकडे उडी मारल्यावर आता तो पोराला म्हणला कारण तू नाही आला ना तर उठल ते दुकानदार. पण त्या पोरानं खालचा डब्बा घेतला, डब्बा खाली ठेवला, झटका मारला, डब्बा निसटला, डब्याचा आवाज झाला, दुकानदार उठला आणि त्याने त्या पोराचे पाय धरले. आता पाय दुकानदाराच्या हातात आहेत आणि हात कबीराच्या हातात आहेत. कबीरजी बाहेर काय म्हणतात माहिती आहे? बाळा तुला म्हणलं होतं ना, गेली नाही चल आता. उद्या लोक म्हणणार दिवसभर देवदेव करणारा कबीर रात्री दुकानं फोडतो. पोरग काय म्हणलं दादा? बाप से बेटा सवाई. पोरग काय म्हणलं? बाबा काळजी करायसारखं काहीच नाही. म्हणजे मग तलवार आणली ना आपण, हो माझं इथून मुंडकं कापा. संताची ये भाई काढली. दादा हे गाव सोडून ही माणसं इथं 10 दिवस 7-8 दिवस कशासाठी राहतात? त्यांना नाही घरी तुकडा मिळत. तुम्हाला आनंद यावा म्हणूनच चाललं नाही. बाबा मुंडक कापा. बेटा मग मुंडक कापलं. मुंडक जर कापलं ना खालच्या धडावून कोणी ओळखायचं नाही मी तुमचा मुलगा आहे आणि घरी आलेली माणसं जीवन जाते. कल्पना आहे बाबा. आणि कापलं दादा. कमालाचे शिर खंडोनी टाकिले. कापलं मस्त. पिशवी हातामध्ये, एका हातामध्ये भाऊ सावकार, एका हातात पोराचं मस्तक आहे पिशवीत आणि एका हातात किराणा सामान आहे. घरी नेलं. बायकोच्या समोर पिशवी उघडली. बायको विचारते स्वामी कमाला होता मग तुमच्यासोबत? काय उत्तर द्यायचं दादा?
मोठी माणसं मोठी असतात आणि मोठ्यांची दुःख मोठी असतात. त्यांनी पिशवी उघडली, फक्त मधलं मुंडकं त्या बायकोनं बघितलं, वापस झाकून ठेवली. हा कुटुंबच तसलं होतं. खुंटीला ती पिशवी टांगली, म्हणली याची माती नंतर करू, पण अगोदर स्वयंपाक करू. असा सुंदर स्वयंपाक बनवला. दादा जेवायला बसले. आपल्या घरात भांडणं झालेले जर असले, जेवायला कोणी बसलं तर लगेच ओळखू येतं घरात भांडण झाले. पण ते इतकं आनंदानं वाढत होती दादा. एक वाक्य बोलून मोठं, मळ्यावर पाय देऊन पेरणी करावी शेतकऱ्यांना असं म्हणतात ना, तसं घरामध्ये मळा असलं तरी त्याला बाजूला ठेवून अन्नदान करावं वारकऱ्याने दादा. स्थिती तर बघा. मस्त आपल्याला जेवण झाली. आता सकाळी माऊली काय म्हणले, तो राजा आहे दादा. आळंदी का कन कन बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. आळंदी का कन कन बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. अरे इंद्रायणी का जल भी बोले श्री ज्ञानेश्वर माऊली. मस्त कापलं होतं भाऊच्या दुकानदाराच्या वेशीच्या समोर. त्या दुकानदाराने हे धड लावलं होतं, खाली वेल तर ज्याचा असेल त्याने घेऊन जा, आम्हाला कोणावर केस खटला दाखल करायचा नाही. पण माऊलीने काय त्या दोघा तिघाला सांगितलं, कबीरजीला, म्हणे मला सोडायला चला ना, ये शिकवे. फकीरों के झोली में होता है सब कुछ, बहुत आजमाते हैं फिर देते हैं तब कुछ. नेलं तिथपर्यंत समोर. आणि दादा तुमच्या सगळ्यांच्या धडावर मस्तक आहे. ते कापलेलं धड होतं ना, त्याच्यावर डोकं नव्हतं दादा, पण माऊलीचा निस्तं तिथं असं अवचिता परिमळू असा गंध आल्यासारखा झाला. आणि ज्याच्या धडावर डोकं नव्हतं ना दादा, त्या धडानं सुद्धा येशीवर अशा हात सोडले. धडाकडे बघितलं असं माऊलींनी, पुन्हा वळून कबीराकडे बघितलं. कबीरजी हे कस काय म्हणतात ऐका ना, कस काय म्हणले. कबीरजी म्हणले, माऊली तुम्हाला वाटत असेल मी रडतोय, पण कशासाठी रडतोय माहित आहे? माझ्या मुलानं त्याचा देह तुमच्या कामाला आणून त्याचं सार्थक करून घेतलं. माझा देह त्या उपयोगाला पडलं नाही, मला त्याचं रड घेत आलं. माऊली म्हणे, कस काय एवढं कस काय तुमची
जोर, एवढा सेवेचा जोर, एवढी ताकद, एवढी क्षमता, एवढी पात्रता, एवढी सिद्धता, चांगल्या चांगल्याला योगियाची ध्याना थोडीशी एवढ्या मोठ्या अवस्था तुमच्याकडे कशाला मजा बघा. अमृताची फळे, अमृताची अमृताची फळे, अमृताची इकडे वेद, इकडे फळ. अमृताची अमृताची फळे, अमृताची वेली. एक एक शब्द तर ऐका ना. तुकोबरायांचा अभंग आहे, सोपं आहे का? वैराग्याचा डोंगर आहे महाराज. धन्य तुकोबा समर्थ धन्य
एकदा ठेपा तुम्हाला करेक्ट गाठून देतोय लोक. दादा कीर्तन असं सुटलं पाहिजे गणित सुटल्यासारखं. अमृताची फळे म्हणले मला खाली माणसाचे हेच आहे खरं. आणि दादा खरंच आहे ते. आता सारखं नाही हिऱ्याच्या पोटी गारगुटी क्वालिटीच होती दादा. म्हणून माऊलीची ओवी गोड ओवी आहे का. जयाचा जठरू प्रसवे अमृताचा निर्झरू अया क्षुधा तृष्णेचा धरू काहीच नाही क्षुधा काय झाले निद्रा केवते गेली हे आठवशी मागे समोर जया दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे रात्र न कळे दिवस न कळे अंगी मला आता माऊली प्रश्न विचारला मला एवढा प्रवास कस काय करता. दादा वास त्याचा असल्याशिवाय प्रवास होत नाही. त्याचा वास लागतो. तुका म्हणे खुंटे आस त्याची आट आहे. पुन्हा त्यानं कुठं वास करायचा त्याची आट आहे. तुका म्हणे खुंटे आस आणि तेथे वास करीतो नाही तर मग वास उठवितो. अपेक्षा संपली पाहिजे. हीच व्हावी माझी कधी कधी अशी तफावत वाटते बघा. एका टप्प्यात आहे हीच व्हावी माझी आस, दुसऱ्या टप्प्यात आहे तुका म्हणे खुंटे आस. कसं करायचं आता. जायचं कोणत्या गाडीत बसून. बरोबर तुम्ही बघा दादा काही काही जणांची इमानदारी असते. कोणाची 5 रुपयाची, कोणाची 10 रुपयाची, कोणाची 50 रुपयाची. हा इथं जर मंडपात एखाद्याला 10 रुपयाची नोट सापडली मोठ्यानं आरडणार कुणाचे पैसे त्याने घेऊन जावे माझ्याकडे 10 रुपये सापडले. पण भाऊ 500ची जर असली ना त्याच्यावरच पाय देऊन उभा राहते. आरती ज्ञान राजा आणि महाराज कवर वाजवते टाळ्या माहिती का. तुम्हाला सांगतो ऐकायचं. या संताशी निरवी हेची मजा अमृताची फळं नाही. ही अमृताची फळे नाही. तुमच्या लक्षात घ्या. अमृताचे फळ निघायला वेली सुद्धा शुद्ध विजयापोटी फळे रसा. दादा तुम्हाला अमृत कशाला म्हणतात माहिती आहे. अमृतानं अजून मरण बघितलंच नाही. एक जणाला म्हणले होय तुला अमृताच्या समुद्रात ढकलून दिलं तर कसं होत. मरण ना मी बघा यावला अमृतात मरत असते का बाळ होते का होय. अहो ज्याची गुळणी केली तरी अमृत प्राप्त होतं त्याला अमृत म्हणतात. आणि आपण आपलं नको मला पावता येत नाही. एका पोराला महाराज आता शाळेत आम्ही एका जणाच्या घरी गेलो. पांडेजी प्रश्न विचारला बापाने. ए पट्ट्या नवाटे किती. नवाटे. पोरग म्हणलं 52. पोरग काय म्हणलं 52. बापानं 50 रुपये काढले. म्हणले बघ धर बिस्किटचा पुडा आणि पेढे आणून खा. आपल्यासारखी बाजूला बसलेले ते म्हणले बिघडायला लागलो तुम्ही पोरगा. चुकीचं असलं तरी 50 रुपये बक्षीस द्यायचे काय करायचं. तेव्हा म्हणलं पोरग तू आहे का माय. त्याच्या पुढे तुला माहिती का मला माहिती. तेव्हा म्हणला आधी 9 35च म्हणत होत. पैसे देऊन देऊ 52 पर्यंत आले. अजून का ते 150 पण 72 होईल ना.
सप्ते अजून जाते पण 10 रुपयाचं बंद करते ना. प्यायचंय ना ते पिऊ नका ते उतरत प्यायलेलं. आणि प्यायल्यावर तो काही कळत नाही भाऊ. आमच्या गावाकडे एक जण गेलो म्हणून तुम्हाला सांगतो, सासरवाडीला जायचं होतं आणि नवीन लग्न झालेल्या माणसाला सासरवाडीला जायचं म्हणलं की त्याचा पायच जमिनीवर नाही. पाय लोड असतो काय नाही, पॅन्ट दुसऱ्याची, शर्ट तिसऱ्याचा, पट्टा चौथ्याचा, गाडी 5व्याची, 6व्याचं पेट्रोल, माग बसायला 7वा 8व्याचं जॅकेट. माझा मित्र तसला गे दादा निघाला बरं का, तुम्हाला सांगतो आयुष्यात पहिल्यांदा जॅकेट घातलं नाही कुशाल भाऊ. त्याच्या बाप जन्मी माहित नाही गुंड्या पुढून लावतात का मागून लावले त्याने. गाडी निघाली पुढे गेलं की घसरलं, पडल्याबरोबर रात्री असेच गावातले माणसं वापस आले होते. ते म्हणले गावाकडचं जे कोणते थांब थांब. त्या पेशंटकडे बघितलं गणेश महाराज, त्याला काय म्हणून माहिती चाल काय नाही म्हणलं, मुक्का मारला, फक्त असा मुक्का मारला. ते दुसरं म्हणलं तुझ्या बापाला कळते मुक्का अरे तेव्हा म्हणला मुक्का मार म्हणजे तुला सांगू का इकडे ह्याचं तोंड फिरलंय म्हणलं. ते म्हणलं बावळ्या का तोंड कस का फिरत असतं. ते म्हणलं गुंड्या कुठून असतात सांग. गुंड्या कुठून असतात. ते म्हणले पुढूनच राहत्या भाऊ, मग मागून कसे दिसायला गुंड्या. आता मुंडक अंधर म्हणले तिकडून तू मुंडक महाराज ते नाही का हात उपशिले की खटका बसते तसं म्हणले मी मुंडक धरतो तू तिकडून पिरगाळ. ते अमृताचे नाहीत दादा, बेश्रमाचे फोक. एक मर्म सांगतो, रंका बंका जातके कुंभार. आता शिकता एक टप्पा सांगितला मी, अमृताची फळे जी बेल. दादा तुम्हाला मजा सांगू, सीताफळाच्या झाडाला मोसंबी कवाच लागत नसते का, लागत. आमच्या गावात सीताफळ 25 मोसंबी आले. ते म्हणते तू पियालेला. आणि सीताफळाच्या झाडाला जर विचारलं की तुम्ही आतापर्यंत तुमचे खूप उपकार झाले, आम्हाला तुम्ही इतकी सीताफळ खायला दिली, दादा ते झाड तुम्हाला काय म्हणेल माहित आहे, त्याला पक्क माहित नाही की आपल्याला सीताफळ ऋतुकाळी फळती. ज्ञानेश्वर महाराज फळलो हेही न जाणते. दादा ज्या झाडाला फळ लागतं ना त्या झाडाला पक्क माहिती असते की आपलं हे फळ नाही, फक्त आपण बैमान आहेत त्याच्यावर. आपल्याला वाटतं शेवटपर्यंत पट्ट्यानं मला सांभाळलं पाहिजे. आणि खरं बी सांभाळलं पाहिजे. त्या देशात राहतो आपण, बरोबर. किती वाईट परिस्थिती. रंका बंका जातके कुंभार आहेत ते जुने. सजनो नाम कसाई असला तरी सज्जन आहे. वाक्य नीट आहे का, अजून घुसलं नाही. कसाई असला तरी, कसाही असला तरी कसाई सज्जन आहे. समजून घ्या, आपण सज्जन असून कसाई. समजदार को इशारा काफी है साहब. त्यांना मुलगी होती, त्या मुलीचं नाव होतं वंका महाराज. रंका पुढे चालली होती म्हणजे आई, बंका तिच्या माग होता बाप, आणि मुलगी शेवटला होती. वंका शेतातून घरी चालले होते. नेमकं ते पाटल्या असतात ना, पाटल्याच म्हणतात ना तुमच्या सोन्या नावाच्या पोराच्या नाही, सोनं 1 ग्राम जीवाला आला. त्या सोन्याच्या पाटल्या तिथं होत्या महाराज. रंका नावाची जी आई आहे ती थांबली. नवरा आला, नवऱ्याला म्हणते अहो
तुमचं माझं बरं चाललंय आतापर्यंत, आपण जपलं याला, याच्या आपण आधी नाही लागलो, पण ती मुलगी फसू शकते, म्हणून आपण काय करू, त्याच्यावर माती टाकू. महाराज महाराज त्याच्यावर माती टाकली हो. कशावर? कशावर? त्या सोन्यावर माती टाकली दादा. आहा, माती टाकली आणि मुलगी तिथून गेली. आहा, घरी गेले बरं का, आणि जेवायला बसले. वाक्य नीट आहे, वाक्य नीट आहे. मुलगी बसलेली, मुलीनं अशा हात जोडले आणि ती म्हणले, आई बाप म्हणले जेव ना पिल्या जेव. त्यांना वाटलं बघितलं काय की, ती म्हणली जेवणार आहे, पण मला एक प्रश्न विचारायचा. ते म्हणले विचार. माझा एक प्रश्न आहे आई बाबा, उत्तर द्या ना कृपया. तुम्ही त्या मातीवर माती का टाकली? काय म्हणली पोरगी, बाबा तुम्ही त्या मातीवर माती का टाकली? मायबापाने हातच जोडले दादा. का? अमृताची फळे अमृताची वेली. दादाजी तुम्ही बघा, जिथं तुम्ही ज्या पद्धतीचे लेकर सुद्धा बाप से बेटा सवाई, काय कौतुक करतात काय काय जण. आमचा पोरगा महाराज इतकी प्रगती झाली, 3 माने चेंद एकदा थांबते. प्रगती कधी. काल परवा एक माणूस मला भेटला, महाराज माझी मुलगी शिकायला टाकली, खूप प्रगती झाली महाराज. मी म्हणलं कस काय? म्हणले घरात चूल पेटवायला तिला काडी पिटवता येत नव्हती, आता बिडी पिटी ती माझ्यासमोर. प्रगती झाली, प्रगती झाली का अधोगती झाली? लक्ष द्या. अमृताची फळे अमृताची वेली. आणि जे तुमच्या घरात असतं ना, तेच पिढी जात पुढे येत असत. पुढे तेची पुढे चाली द्विजाची हे. आणि जर असली माणसं असले तर किती गोड
कैसियाचा म्हणल्याच्या नंतर आयसियाचा. आयसियाचा म्हणजे कैसे. आयसी म्हणजे सांगू माऊलीच्या भाषेत. ऐका ओव्या, ओव्या ऐका गोड. जो परोपकारुन बोले, जो दुसऱ्यावर केलेला उपकार बोलून दाखवत नाही, आयसियाचा संग. न मिरवी अभ्यासिले, स्वतःचा अभ्यास निर्वित बसत नाही, आयसियाचा. न शकेची विपू जोडिले, आयसियाचा. पार्थागा जगी तेची भक्त तेची योगी, आयसियाचा संग. देवी नारायणा तेची तीर्थ तेची क्षेत्र कोण, जगी तेची पवित्र कोण. कोण कोण जगी तेची पवित्र कोण. पवित्र सोहळी एकतीच तुकोबारायांचे अभंग तर बघा दादा किती गोड आहे हो. पवित्र कोण, सोवळी कोण, एकतीच भूमंडळी. असे मोजकेच माणसं आहेत. कुठले? ज्यांचा आवडता हरिदास गरजती, हरिनामाच्या कीर्ती हरिदास. हा तुमचं गायनाचा आहे ना मोसम असतो दादा. गोड गायला पाहिजे. ज्याला जे येतं. आता किती मस्त ताकद लावते ते. आता विचार नाहीत करीत उद्या घासा बसन का आणि त्यालाच गायन येत असतं. नाही तर काय काय नसतं. कापून फेकलं की स्वर लागला पाहिजे तर त्याला आशीर्वाद लागतो. खाक बन जा गुरु के चरण की, परम पद पाएगा, ते तिथं मिळतं दादा. आणि एखाद्याच्या पायापाशी बसून शिकत जा. पूर्णाची पोळी पुस्तकात वाचून केलेली चांगली, काळीपासून शिकलेली चांगली. बोला तुमच्या पाया पडत. आता तुमच्या वारी बोला. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनाचे. पुरणपोळी आईकडून शिकलेली चांगली का पुस्तकातून? दादा पुस्तकात कसं लिहिलेलं असतं माहिती आहे? पाकशास्त्र. पुरणपोळी करणे खाली लिहिलेलं असतं कुत्री. काय असते? कृती. त्याच्यात लिहिलेलं असतं 25 ग्राम डाळ घेणे, शिजायला टाकणे, तोपर्यंत पप्पू आंघोळ घालणे, वापस येऊन पाहणे तर खालची डाळ करत, वरच्या वरच्या डाळिंब्या उचलणे, मिक्सर मध्ये टाकणे, त्याच्यात थोडी साखर टाकणे, पुरण तयार होणे. 5-5 ग्रामचे 2 हुंडे घेणे, कुठल्याला खावायला मांडली होय, त्याच्यात पुरणाची गोळी टाकणे, आजूबाजून फिट करणे, पुरणानं मुंडकं बाहेर काढणे, त्याला परत मध्ये बोटांमध्ये निघाले, पुन्हा फिट करणे, लाटणे, चुलीवर तवा ठेवणे, त्याच्यात लिहिलं नसतं पालता का उतार, गुप्पीत लपलंय. हे काय ते गुपित आहे ना. आता ते बी लिहावं का त्याच्यात कसं? आता भाऊ सोपं आहे का नाही? आता सावकार म्हणले चला आपल्या गावाकडे चला समजा. आता त्यांनी म्हणावं का मला जेवायला केले चला एवढं सांगायचं काय? इथं आलं म्हणजे तुकडा घालणार आहे होय. सोपं आहे का नाही? आता समजा तुम्हाला जेवायला एखाद्या ठिकाणी पुरणपोळी केली समजा 2 मिनिट, आता करीत नाहीत लोक पण केली. हा समजा पुरणपोळी केली तर तुम्ही जेवून आले की तुम्हाला विचारलं काय जेवला तर तुम्ही काय म्हणतात? पुरणपोळी. काय म्हणतात? पुरणपोळी. का सांगता भजे होते, पापड्या होत्या, आमटी होती, भात होता, लिंबू होता, पिढा होता, कांदा खाला, सांगता का? पुरणपोळी खाल्ली की त्याच्यात सगळं गुपित लपलंय. कळतंय ना तुम्हाला? तसंही चुलीवर तवा मांडणे, पालता का उताना लिहिलेला नसतो, त्या बाईनं पालता मांडला, लाटलेली पोळी तव्यावर टाकणे, 5 मिनिट वाट बघा,
पोळी काळी तिखट पडणे नवऱ्याला ताटावर बसवणे. गरम गरम पोळी त्याच्या ताटात टाकणे, त्यानं खाणे, तेच मोकेडला ऍडमिट करणे. हे नाही माऊलीला विचारा ना, ते म्हणतात असं नाही. न करावी अर्थरूपणी सदा, न करावी अर्थरूपणी सदा. एवढे गायला म्हणून तुम्ही असे चेप, नाही तर सूर्यफुलासारखे मोठे टाकले. बघा ना कसे चेहरे सगळ्याचे. आणि तुम्हाला अजून एकदा सांगतो, कीर्तनाला याच्या ना हातपाय धुवून फ्रेश विथ फाउंडेशन मेकअप सगळं जिथल्या तिथं वॉश गंध फिंद लावून यायचा. हा लोकांना म्हणून चला कीर्तन चल, असेच कोणतं बघायला तिथे चल, दलिंदर कपडे घालून यायला हटकून चांगलं राहावे. आता प्रसन्न राहिलं ना की माणूस फ्रेश राहतो. तुमच्या कपड्यावर सुद्धा काय जण काय वा 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 जणू काय दिवाळीलाच बाहेर काढा असलीच काय काय जण नुसते. किती चांगलं असू दे त्यांच्या घरी, म्हणलं ना आपण कसं काय बरं आहे का, अरे मर तिकडे जाऊन. आता त्याला वारकरी व्हावं लागतं, खायला नाही मिळालं तरी ज्ञान. सगळ्याची सांगड असते, नाही तर काही काही ठिकाणी भाऊ पक्वाचे चांगले असते तर पिटीवाला काही काही ठिकाणी पिटीवाला चांगलं तर पक्वाचे डांग डांगा डांग. काही काही ठिकाणी ही दोघं चांगले असतात तर टाळकरी. काही काही ठिकाणी ही तिघं चांगले असते तर ऐकणारे. मला त्या झोपणाऱ्याचा राग येतच नाही. कीर्तनात झोपत जावं माणसाला, माझ्या कीर्तनात झोपून दाखवा विठाला. झोपत जावं दादा, याच्यापेक्षा शांत जागा आहे का घरी भाई. वाट 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 मस्त बघा. आता मरुस तरी तर मस्त असं टेकायचं खांब्याला. मला झोपलेल्याचं काय वाटत नाही, फक्त ती तोंडात चगळी तेच काय होत प्रश्न काय असली माणसं आयसियाचा संग नाही, तसली पाहिजे तसली. अमृताची फळे अमृताची विरी तेची पुढे चाली बिऱ्याची हे. आणि ते कुठे मिळतात माणसं, ती माणसं कुठे मिळतात माहिती, ते या पंढरीशी घडे
काळा पाझर रोकडे कुठे अश्रूचे आधारा कुठे रोमांच शरीरा ते या पंढरीशी घरे. का पंढरपुरामध्येच का तसली माणसं सापडतात दादा? कारण पंढरपुरात देव आहे ना कुठला? योगिया दुर्लभ तो म्यारे विरल. तिथं आहे कुठं? पंढरपुरात. कोणचा देव आहे पंढरपुरातलं? देवाचं नाव काय? विठोबा. एकटा आहे का हो तिथं? नाही. विठोबा रघुनाथ. टाळकरी उभारलेले एवढ्या मारू शकतात ना काय? खाली बस. करतो बंद करतो. साऊंड सिस्टीम आपतगावची म्हणलं कुठली आपत आली भाऊ? दादा प्रत्येक गावाची भाषा वेगळी भाऊ. हा तुम्ही इकडे थोडं पलीकडे गेला ना अमरावती साईडला. काव दादा कशी आहे तुम्ही? मला एक बाई म्हणलं काव दादा तुम्हाला नाश्त्याला काय चालेल ना? म्हणलं काय चालेल ना तुम्ही आमच्याकडे खाईल ना. मी तुला वाटलं आपलं काढलाशी. मग ती बाई सरळ म्हणली काव दादा रजनीकांत चालेल का? मला पायातलं रजनीकांत. पण आमची पोरं जी होते ना कथेचे कलाकार ती काय म्हणायचे? महाराज बघू तर म्हणले नेमकं काय? मी म्हणलं आणा काकू आणा. दादा रजनीकांत आणला त्यांनी नाश्त्याला. काय होतं माहितीये? शिड्या चपात्याच्या केलेला कुस्कुरा. आणि बाई तिथंच उभारली. का दादा कसं काय झालं रजनीकांत? घरापर्यंत घेऊन धावले ना आम्हाला. गावात आणि दादा खरी मजा कुठे येते माहिती? गावात तालुक्यात महाराष्ट्रात आनंद झाला. ज्ञानदेवाचा रथ निघाला. आळंदीहून बाप निघाला. सगळे तिथं जातात. कुठं? पंढरपुरी आहे माझा. आणि दादा अमृताची फळे त्याची पोझिशन काय असते माहिती आहे? हा तुम्ही बघा खारीक नावाचं जे फळ आहे ना खारीक ते वरचं खायचं मधलं. हा पटलं? वरचं खायचं मधलं फेकायचं. बदाम कळतो? बदाम त्याच्यात काय? वरचं फेकायचं मधलं कुंडली. मधला आंबा वरचं बी फेकायचं मधलं बी फेकायचं. कळतंय ना?
प्रत्येकाची आणि तसं अमृत नावाचं जे फळ आहे ना त्याच्यातलं काहीच फेकायचं नसतं, काहीच फेकायचं नसतं, काहीच फेकायचं नसतं. त्याचं कारण काय माहिती? चंदनाचे हात मला आठवण झाली. मी वारीमध्ये एक जणाला म्हणायचो, बघूर पाण्याची बाटली. नाही तुम्ही दुसरं प्या. म्हणला पाणीच ना दि ना, हा तुम्ही दुसरं प्या. ते पाण्याच्या बाटलीतच दुसरं होत. सगळे गोड माणसं ऐकायला बसतात. चंदनाचा हात आणि पाय चंदनाचा, तुम्ही मजा बघा. मला या गिरीचा चंदन सदर्शित धूप तुला लाविला स्वीकारा पूजा उठी उठी असे जुने गाण्यात नाही, जुने भजण्यात, जुने की रात्री म्हणले तरी सकाळ झाल्यासारखी वाटते. आत्ताचे गाणे सकाळी म्हणले तरी रात्र झाल्यासारखी. मला तिथे डॉल्बीतलं कळतच नाही. गणेश महाराज काय आवाज येते की हार्ट अटॅकला माणसाला बेदर निघाली त्याचा एवढा. दादा जो तो अमृताचं जे फळ आहे ना, उत्तम सेवन, शीतळ कंठाशी, खाताना कंठाला शांत लागते आणि खायला चांगलं असतं. दादा दलिंदर खाते तर वाण कुठले आणले का कुरकुरे. पोट्टे कुरकुरे बघा. हो तुम्हाला कुरकुरे खायचेत ना, मी प्रचारक नाही प्रसारक नाही. फक्त कुरकुऱ्याला असं धरायचं आणि खालून एकदा काडी लावायची अशी. दादा चपाती पेटत नसते का? पेटते. चपाती पेटते का? भाकरी नाही. पण ते कुरकुरा असं पेटत जणू मेणबत्ती लावली. हॅपी बर्थडे. मेन का पडे भाऊ त्याच्यात जळत ना ती. नका खात. चांगलं वाहनच खात नाही तो, दलिंदर वाहन खाणार. आत्ताची जी मुलं आहेत ना, त्यांना म्हणलं ना दही वगैरे असं तूप, तांब्याभर तूप प्यावा. फॅट बसले डोक्यात, फॅट वाढत. खाण्यापिण्यानं नाही वाढत दादा. ज्याला चिंता नाही ना त्या माणसाची तब्येत मनानच वाढत. तुम्हाला मजा सांगू, बकरीला जर मरूस तर खाऊ घातलं, समोर नुसता वाघाचा फोटो ठेवला ना अशा,
किती बी खाऊ दे होय. तसं आपण मरूस तर खायला लागलो तो. काय काय जण उगत आहे महाराज अंगी लागायला काय आहे का? अंगी कुठलं लागायला तो आगी लागा. उत्तम सेवन खायला गोड असतं शीतळ कंठाशी, पण ते खाल्लं की पुष्टिकांती तैशी दिसेवरी. अमृताचं सेवन करणारा माणूस काय दिसतो दादा? भरदार छाती, रुंद ललाट, पाणीदार डोळे, असं चम 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 करतो. आणि शेवट सांगू दादा, हे कधी होतं माहित आहे? महाराज म्हणा कधी होतं? तुका म्हणे तैशी. तुका म्हणे तैसे प्रार्थना आहे दादा, शेवटच्या टोकापर्यंत तिकडे इंडिका इकडे शेवटच्या पडद्यापर्यंत जी मंडळी बसली आहे, एक विनंती आहे सगळ्यांना, उठू कोणीच नका जागेवरून. आणि जर तुम्ही उठणार असाल तर मला पण आयुष्यात कधीच कीर्तनाला बोलू नका. सूचना द्यायच्या अगोदर कोणी जरी उठल्याला दिसलं जागेवर सगळं बंद करेल, मी काय गुत्त घेतलेलं नाही. कारण कीर्तन हे मजेचं साधन नाही ना. वाटण तेव्हा बदलं, वाटण तेव्हा फटकिलं, वाटण तेव्हा निघालं. स्वस्थ बसा. इथून पुढे घड्याळ लावून 5 ते 7 मिनिटात सगळं थांबलेलं असेल, पण घाई अजिबात करू नका. काय असते किती ज्ञानेश्वर त्याला म्हणा कुंकड चालले मी चालू तुला बक्षीस द्यावा. दादा मी आजपर्यंत आयुष्यामध्ये खूप खूप गावामध्ये कीर्तन केली. गणेश महाराज तुम्हालाही प्रार्थना आहे, तुम्ही इथं खूप दिवस आला. पैसा पदप्रतिष्ठा महाराष्ट्रात कुठेही मिळेल, इथं नाही आलो म्हणजे आपण जाणार नाही असंही भाग नाही. तुम्ही गावातल्या विशेष करून व्यसनाच्या अधीन गेलेल्या तरुणांना प्रार्थना करेल की सप्ताहाच्या समाप्तीपर्यंत जर तुमच्यापैकी 10 मुलांनी आम्ही बंद करतो व्यसन अशी इथं काल्याच्या दिवशी शपथ खाऊन जर तशी तुमची धारणा संकल्पाची झाली, मी वैयक्तिक माझ्यापुरतं बोलतोय दादा, तरच मला पुढच्या वर्षी कीर्तनाला बोलवा, नाही तर मला बोलवू नका. आता नाही टाळ्या वाजवणार, पण मला माहिती आहे
कारण दारू हा विषय इतका प्रिय आहे का मला सांगा. दादा तुमच्या गावात येऊन पदार्थ पसरून भीक मागतोय दादा, आणि याच्यामध्ये माझ्या प्रपंचाला काहीच नाही लागणार. काय लागणार सोडून तर बघा. ज्या घरामध्ये दारू पितात ना दादा, त्या घरच्या सगळ्या प्रपंचाची अस्वस्थता असते. तुम्ही सोडून बघा दादा. मला कोणी याने पैसे दिलेले नाही दारूवर बोलायला, आणि मी कुणाचं सांगितलेलं ऐकून कीर्तन करीत नाही. हे माझ्या मनाचं बोलतोय. आपल्या चुकीच्या वागण्यामुळं गावावर झालेल्या अनिष्ट परिणामाची आपल्याला कधीच दखल नसते, पण पाण्यासाठी एवढं वनवन फिरावं लागतं. काय कारण असेल? एकदा विचारा स्वतःच्या मनाला की आपण चांगले वागतोय का? आणि दादा सत्य नाही केले तरी चालतात, पण गाव सुधारलं पाहिजे याची काळजी घ्या. आपसातले मतभेद बाजूला टाका, मान अपमानाच्या पलीकडे जा, आणि एका आईच्या लेकरासारखं हिंदू धर्म वाढला पाहिजे म्हणून सगळे गाव मिळून एका ठिकाणी या कार्यक्रमाला उत्साहानं मदत करत दादा तुमच्या पाया पडत. बालेवाडजी इथे बसले, किती कळकळ किती धडपड चालली आहे महाराज. दिवस रात्र हाच का, दुसरे धंदे नाही त्या. परत एकदा सर्वांना विनंती करेल की तुम्ही दारूच्या आहारी अजिबात जाऊ नका. खरी गोष्ट अशी आहे, व्यसनापासून विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. लाकडं जर टाकली तर जाळ बंद होत असतो का? जास्त पेटत असतो. आणि तुम्हाला मी मगाही म्हणलो, सांगता सांगता राहिलो, पण आता एकदा सांगून जातो जाताना, तुम्ही जे पिता ना दारू ती सकाळी उतरते, पण ही जर चढली ना हरिनामाची दादा, ही आयुष्यभर उतरत नाही दादा. हा आमचा अनुभव आहे. लाल नारंगाऊ में हरी अपने ही रंग में रंग दे चुनरिया. लाल नारंगा ऐसी रंग नहीं धोबिया धोए चाहे ये सारी उमरिया, हो शाम रंग दे चुनरिया, रंग दे चुनरिया. कळकळीची प्रार्थना दादा पुन्हा एकदा विनंती करतोय सर्वांच्यासाठी. एक मोकळं मोकळं बोलतो. 2 रेल्वेच्या पटड्या असतात बरोबर. डब्बा अगोदर असतो का पटडीवर? रेल्वे कळते तुम्हाला? यु नो रेल्वे. मग पटडी अगोदर असते का डब्बा? पटडी बरोबर. आणि डब्याचं काय काम आहे? जशी पटडी मांडली आहे तसं गपचूप चालायचं. हागंदारीतून गेली तरी, बागेतून गेली तरी, मंदिराच्या समोरून गेली तरी, तसं प्रारब्ध नावाच्या पटड्या अगोदर टाकलेल्या असतात आणि हा डब्बा नंतर ठेवलेला असतो. दादा कधी आयुष्यात दुःख आले तरी कचरायचं नाही, गपचूप चालायचं. एखाद्या दिवशी खायला नाहीच मिळालं तर भगवंताच्या दिशेनं हात जोडून सांगायचं, हरी आज तुझी खूप दया झाली की आम्हाला उपवास करायला संधी दिलीस. प्रार्थना करत देवाला दादा, हर हाल में खुश रहेंगे हम, राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. मालिक मैं ना रहूं, मेरी आरजू ना रहे, तू रहे तेरी रजा रहे. एवढं मोठं होऊन तर बघा कधीतरी. आणि तुम्हाला पक्क सांगू दादा, आपल्यासाठी 2च पटड्या आहेत. ज्ञानेश्वर परत एकदा विनंती
ते ह्याच पटड्यावरून आपण चलत राहिलो, ह्याच पटड्यावरून चलत राहिलो आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणत राहिलो, एक दिवस असा नक्की येतो की तो सापडतो, विठ्ठल जय जय